आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो ती भाजपची राज्यसभेची यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे. अपेक्षेप्रमाणे विनोद तावडे यांना राज्यसभेवरती पाठवण्याचा निर्णय झालेला आहे. निर्णय झालाय असं म्हणण्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये आपली तेवढी महत्त्वपूर्ण स्पेस कायम ठेवलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पद आल्यापासून त्यांनी प्रत्येक पातळीवरती आपली उपयुक्तता सिद्ध केली असून भाजपने देखील त्यांच्यावरती विश्वासानं पुन्हा एकदा नवीन जबाबदारी सोपविण्याचं ठरवलेलं आहे. हे महत्त्वाचं. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज. अर्थातच आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे संकटाच्या धगीतून संघर्षाच्या राखेतून उत्तुंग झेप घेणारा भाजपचा फिनिक्स. हो, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली असली तरी पडद्यामागचे सूत्रधार म्हणून यशस्वीपणे यंत्रणा हलवणाऱ्या नावांमधील एक नाव म्हणजे विनोद तावडे. त्यांची यशस्वी व्यूहरचना, अफलातून कूटनीती आणि अचूकपणे पाडलेले फासे. त्यांचं नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो संघर्षातून वर आलेला, संघटन शक्तीवरती विश्वास ठेवणारा आणि राजकारणातील चढ उतारांना तोंड देत पुन्हा झेप घेणारा नेता. भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनेमध्ये काम करत करत तावडे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विद्यार्थी चळवळीमधून राजकारणात आलेल्या तावडे यांची पायाभरणी ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेतून झालेली आहे. विद्यार्थी राजकारणामधून संघटन कौशल्य, नियोजन शक्ती आणि वक्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी भाजपमध्ये आपली जागा पक्की केली आहे. त्या काळामध्ये ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी विनोद तावडे यांचं मॅनेजमेंट, एखादी गोष्ट पटवून देण्याची वृत्ती, संघटन कौशल्य आणि अभ्यासू वृत्तीमुळे तयार झालेली वक्तृत्व शैली अचूक हेरली आणि भाजपचे भावी नेतृत्व म्हणून तावडे यांच्याकडे पाहिलं गेलं. अर्थातच संघ परिवार आणि भाजपच्या मुशीमध्ये घडलेले विनोद तावडे म्हणजे ओघवतं वक्तृत्व, कुशल नेतृत्व आणि पक्षासाठी बजावलेलं यशस्वी कर्तृत्वच. आता पाहूयात आपण विनोद तावडे यांच्या या यशस्वी वाटचालीपूर्वी त्यांच्याकडे काय काय जबाबदाऱ्या होत्या, त्यात त्यांनी कसं यश मिळवलं हे पाहणं औचित्याचं नक्कीच ठरणार आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये त्यांनी बूथ कार्यकर्त्यापासून आमदार, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या निभावत पक्षाचा चेहरा बनण्या इतकी ताकद कमावली. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली आणि तावडे यांच्याकडे शिक्षण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा यासारखी महत्वाची खाती त्यांनी विश्वासानं सोपवली. कोणतीही संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची तावडे यांची हातोटी. राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी अभ्यासक्रम बदल, डिजिटल शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण अशा अनेक निर्णयांवरती जबरदस्त ठसा उमटवला. समर्थकांच्या मते ते धोरणात्मक निर्णय घेणारे मंत्री होते, तर टीकाकारांच्या मते ते वादग्रस्त निर्णय घेणारे होते. पण एक गोष्ट निर्विवादपणे सांगायला हवी ती म्हणजे तावडे हे कायम चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. पण दुसरीकडे मात्र राजकारणामध्ये शिखरावरती पोहोचणाऱ्या प्रत्येक नेत्याला खास हलगे हे पार करावे लागतात हे महत्वाचं. तावडे यांच्या कारकिर्दीतही अनेक वादळं आली. बोगस पदवीचे आरोप झाले. विरोधकांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सगळीकडे आरोपांची नुसती राजकीय झोड उठली होती. पण खचून जाणारे ते नेते नव्हते किंवा ते नाही आहेत. एका आघाडीवरती पक्षाबाहेरील टीकाकार तर दुसऱ्या आघाडीवरील पक्षांतर्गत विषयांशी सामना करत ते निष्ठेने काम करत राहिले. त्यांना एकच माहित होतं की माझी भारतीय जनता पार्टी टीकेवरती किंवा अफवांवरती विश्वास ठेवणारी पार्टी नाहीये. आज ना उद्या न्याय हा मिळणारच. अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्याप्रमाणे विनोद तावडे यांच्या डोक्यामध्ये वाजपेयींच्या कवितेच्या ओळी कायम रुंजी घालत असाव्यात असं वाटतं. त्या ओळी म्हणजे अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. मध्यंतरी विनोद तावडे यांच्यावरती टीकास्त्र सोडणारा आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा आणखीन एक किस्सा घडला. तो म्हणजे वसई विरारमध्ये निवडणूक काळामध्ये एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करतानाचा त्यांच्यावरती गंभीर आरोप हा करण्यात आला. यावेळी भाजप सरकार राष्ट्रीय पक्षाचा महामंत्री असं करू शकतो का हा प्रश्न तर होताच. तरीही विरोधकांनी यावरून प्रचंड गदारोळ केला. माध्यमांनी अक्षरशः धुरळा उडवला. भारतीय जनता पार्टीतही या प्रकरणामुळे अस्वस्थता निर्माण झालेली होती. पण निवडणूक संपली आणि प्रकरणाचा धुरळा देखील खाली झाला. पण एकेकाळी पक्षाच्या मुख्य प्रवाहात असलेले तावडे अचानक साईडट्रॅक झाल्याचं चित्रही दिसू लागलं. कदाचित तसंच चित्र उभं केलं गेलं असावं. याच काळामध्ये राज्यातील सत्ताकारणात त्यांची भूमिकाही कमी कमी होत गेली. काही काळ ते पूर्णपणे बाजूला पडल्यासारखे वाटले हे मान्य करायलाच हवे. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, दूरवर झेप घ्यायची असेल तर 4 पावलं मागे यावं लागतं आणि यानंतर आपलं ध्येय साध्य करून घ्यावं देखील लागतं. विनोद तावडे हे नाव असं संघर्षाच्या मैदानातून पळ काढणारं नक्कीच नव्हतं.
खऱ्या अर्थानं इथे कथा सुरू होती, ती संकटाच्या राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाची. जे नेहमी ऐकायला मिळतं, संघाच्या मुशीत आणि पक्ष संघटनेत काम केलेला कार्यकर्ता कधी संपत नाही, हे तावडे यांनी सिद्ध करून दाखवलं. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावरती पुन्हा विश्वास दाखवला. भाजपने त्यांना राष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली. निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी उत्तर, पूर्व आणि ईशान्येकडील काही महत्वाच्या राज्यात संघटन उभं करण्याचं अतिशय अवघड काम केलं. पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला वाहून घेतल्यानंतर निवडणूक रणनीती, त्यातील डावपेच, विरोधकांचे शक्तिशाली मुद्दे निष्प्रभ करण्यासाठी लागणारी कूटनीती, बूथ व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाला जोडून घेणं आणि महत्वाचं म्हणजे केंद्राच्या धोरणांना स्थानिक मुद्द्यांशी जोडणं, या त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्षाला सगळीकडेच मोठा फायदा झाला. जिथं पक्षाची ताकद मर्यादित होती तिथं त्यांनी विस्तार घडवून आणण्याचं काम केलं. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला. ज्यांना वाटलं होतं की तावडे यांची राजकीय इनिंग संपली, त्यांनी शांतपणाने आपल्या कार्यपद्धतीने उत्तर दिलं. कामगिरी करून पक्षाबाहेरील, त्याचबरोबर ती पक्षातील विरोधकांना त्यांनी शमवलं. आता मुख्य मुद्दा असा आहे की विनोद तावडे म्हणजे केवळ वैयक्तिक पुनरागमनाची गोष्ट नाहीये, ती संघटनेवरती विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्याचं उदाहरण आहे. भाजपसारख्या पक्षात जिथं कामगिरी आणि निष्ठा या दोनही गोष्टींचा हिशोब ठेवला जातो, तिथं तावडे यांचं पुनरागमन हा संदेश देतं की आरोप, वाद, साईडट्रॅक होणं यामुळे करिअर संपत नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी इच्छाशक्ती लागते, हाच संदेश पक्षाने दिलेला आहे. विनोद तावडे यांच्या रूपाने संघर्षातून यश असं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. विद्यार्थी चळवळ, विधान परिषद, मंत्रीपद, वाद, राजकीय एकाकीपण आणि नंतर राष्ट्रीय जबाबदाऱ्या असा या वर्तुळाचा परिघ आहे. त्यांनी पक्षांतर्गत स्पर्धेलाही तोंड दिलं. महाराष्ट्रातील बदलत्या सत्ता समीकरणात स्वतःचं स्थान राखण्याचा प्रयत्न केला. काही वेळा अपयश आलं, काही वेळा टीका देखील झाली, पण त्यांनी सार्वजनिकरित्या बंडखोरीचा मार्ग कधीच स्वीकारला नाही. पक्षनिष्ठा जपली, सचोटी पक्षासाठी वाहून घेणं आणि सच्चाईचा मार्ग न सोडण्याचा चंग त्यांनी बांधला आणि हाच यशस्वी फॉर्म्युला ठरला. राजकारणामध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे प्रतिमा. तावडे यांची प्रतिमा कधी कडक प्रशासकाची, कधी वादग्रस्त नेत्याची, तर कधी शांतपणे काम करणाऱ्या संघटकाची राहिलेली आहे. पण पुन्हा शेवटी त्यांच्या कारकिर्दीचा धागा एकच, संघर्ष. भाजपमध्ये अनेक नेते येतात जातात, काही चमकतात आणि काही विसरले जातात, पण काही जण वादाच्या आगीतून तावून सुलाखून अधिक मजबूत बनतात. विनोद तावडे हे त्यापैकीच एक नाव. संकटांनी त्यांना थांबवलं नाही, उलट अधिक धार दिली. म्हणूनच त्यांची संघर्ष कथा केवळ एका नेत्याची नाहीये, तर राजकारणामध्ये टिकून राहण्याच्या जिद्दीची आहे, राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्सची आहे. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्लेषण वाईब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.